नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. मागील 4.5 वर्षापासून आम्ही दैनिक बहुजन सौरभ चालवत आहोत. अनेक लोकांना संधी मिळते आहेत, वेगवेगळे लेख लिहायला, कविता आणि अनेक ठिकाणी आणि फुले शाहू आंबेडकरांची चळवळ अशाच रीतीने आपल्याला चालवायची आहे, जेणेकरून त्यांचे विचार चालवण्याची आज गरज आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये काही ना काही प्रमाणात फरक पडतो आहे. लोकं वाचतायत आणि वाचून काही ना काहीतरी आपलं आकलन करत असतात. देताना अनेक लोकं काही दुःखी होतात. काही लोकांना एकदम एका विशिष्ट पार्टी सोबत असल्यामुळे आम्हाला पुन्हा पत्र पाठवतात, की तुम्ही एक्स माणसाचे लेख छापू नका, या माणसाचे छापू नका. असं होत नाही, असं शक्य नाही आणि करू नये. कारण याच्यासाठी की सर्वांचे विचार कळले पाहिजे. परंतु जर पॉलिटिकली मोटिव्हेटेड जर विचार असतील, की एखाद्यावरती काहीतरी करणे, तर हे निश्चितच आम्हाला वाईट वाटतंय, की असं होऊ नये. आणि लेख लिहिणाऱ्यांनाही सुद्धा विनंती आहे, की त्यांनी शक्य झालं तर पर्सनल हल्ला करू नये. वैचारिक लेव्हलवरती त्यांनी जे काही करायचं ते करावं. आता अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टाने काय चूक केली हे सांगणारे आमचे साधारण लोक ज्यांना एबीसीडी माहिती नाही त्याच्यातलं क्रिमी लेयर, एस-सी, एस-टीच्या बाबतीतलं, अशा ह्याच्यावरती शक्य झालं तर साधारण लोकांनी भाष्य करणं बंद करावं. कारण त्यांना विषयच माहिती नाही आणि त्याच्यावरती बोलणं, अशा ह्याच्यामध्ये ते सोडून द्यावं. अनेक ठिकाणी पॉलिटिकली इतक्या मोठ्या-मोठ्या गोष्टी करतात, काय करावं, काय नाही, जसं काही सर्वांनी त्यांना विचारून काम करावं, अशा पद्धतीचे सुद्धा विचार आमच्याकडे येत असतात. तेही शक्य झालं तर टाळलं पाहिजे. परिस्थितीनुसार तुम्हा आम्हा लोकांना अनेक गोष्टी करायच्या असतात. नागपुरातील अनेक लोक आमच्यासोबत चर्चेत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं, की जरी आम्ही लोकं पॉलिटिकली तेवढे हे नाहीत, आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होत नाही आणि व्होटर आहोत आणि व्होटर असल्यामुळे तुम्हाला हा अधिकार आहे, की तुम्हा लोकांनी आता काय निवडायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपापले मतं मांडले आणि आज सर्व लोकांच्या मते असं ठरलं, की आज तुम्हाला संविधानाला कोण वाचवतंय, संविधानाची कॉपी कोण घेऊन फिरताय, कोण लोकांना करतायत आणि ज्या पार्टीचा अध्यक्षच मुळात बुद्धिस्ट आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कोणीतरी आंडू-पांडू उभं राहावं आणि बीजेपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कारवाया कराव्या. त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच त्याचं हे करतोय आणि नागपूरच्या लोकांनी असं ठरवलेलं आहे, की यावेळेस तुमचा स्पष्ट पाठिंबा हा काँग्रेसला असला पाहिजे आणि आमची सुद्धा तीच इच्छा आहे. कारण तुम्हाला बीजेपीला टक्कर देणारा दुसरा तिसरा कोणी नाही. प्रकाश आंबेडकर टक्कर देणार आहे का त्यांची स्वतःची एक आमदार नाही. रामविलास कोण करणार आहे? कोण कोणाचं काय करणार? काहीच नाही. त्याच्यामुळे फालतू बोलण्यात आणि फालतू मुजोरी करण्यात काय अर्थ नाही, की बा तुम्हाला हे नाही ते नाही. अशा फालतू-फालतू गोष्टी काही अर्थ नाही. त्याच्यामुळे एका ठिकाणी जे काही नागपूरच्या लोकांनी ठरवलेलं आहे ते निश्चितच महत्वाचं आहे आणि छोट्या-मोठ्या अपक्ष लोकांपासूनही आपण वाचत राहिलं पाहिजे, की अपक्ष लोक हे कोणी निवडून दिलेले आहे. जर तुमच्या ह्याच्यात एवढा पैसा नाही, काय नाही, त्याच्यामुळे आपले लोकं इलेक्शनही लढू शकत नाही आणि तेवढी सत्ता आहे आपल्याजवळ नाही, आपला पैसा नाही आपल्याजवळ. आपण सर्व नोकरी करणारा वर्ग असल्यामुळे आज तरी सध्या आपण तेवढ्या धाडस करू शकत नाही. पण ठीक आहे, जे आपल्या विचाराशी जे लोक सहयोग संबंधित आहेत, ज्या विचाराशी आपला संबंध आहे, त्या विचाराला मात्र करणाऱ्या लोकांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, एवढंच मी बोलतो. आज देश-विदेशामध्ये जे काही घडून राहिलेले महाराष्ट्राची जेव्हापासनं हे कळलं, की महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळाला पाडण्याचं काम ज्यावेळेस अडाणीने केलं, त्याच्यामुळं तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये अडाणीच्या विरोधातली एक लॉबी, बिल्डर लॉबी ही सक्रिय झाली असेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सर्वच्या सर्व अडाणीच्या हातात जाऊ नये, अशा पद्धतीची भूमिका झाली, तर निश्चितच बीजेपीला तिथे पाणी पाजतील ते आणि मुंबई आणि हा पूर्णच्या पूर्ण पट्टा, कारण बिल्डर लॉबी ही खूप मोठी लॉबी असते आणि ते अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं डिसिजन घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे निश्चितच ते एक महत्वाची बाब आहे. आज पुन्हा असं कळलं, की 63 सीटासाठी पर सीट काहीतरी 53 करोड रुपयाची काहीतरी बोली लावलेली आहे आणि काही लोक जे विदेशात बसणारे काही लोक आहेत, त्यांनी सांगितलं, की आम्ही ईव्हीएमला हॅक करू आणि अशा रीतीने तुम्हाला जिंकून देऊ. अशा गोष्टीला आम्ही कुठं विश्वास ठेवत नाही आणि ठेवूही नाही. पुन्हा एक राहुल गांधींचं एक विमान दिल्ली एअरपोर्टवरती
तास डिटेन करून ठेवलेलं आहे. ते घोडा इथल्या याच्यात जाणार होते आणि त्याच्यानंतर तिथल्या सभेला संबोधित करणार होते. परंतु बीजेपीची सूडबुद्धी आर-एस-एस, आता बीजेपी म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्ही लोकांनी आर-एस-एसचा जर नाव सातत्यानं केलं, तर मला असं वाटतं की बीजेपी म्हणण्यापेक्षा आपण आर-एस-एस जर केलं, तर त्याच्यात आपली त्याची जात त्यांनी आपली दाखवलेली आहे. कोणत्या कोणत्या पद्धतीने काय काय करू शकतील याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच. आज पुन्हा काही लोकांनी काँग्रेसच्या लोकांवरती एक हल्लाबोल केलेला आहे. त्यांनी सांगितलं की तिथे स्लीपर सेल आहेत. स्लीपर सेल म्हणजे तुमच्या सोबत राहून तुमच्या चुगल्या बीजेपीला करणारे काही लोक आहेत. त्याच्यात काही लोकांचं नाव सुद्धा आलेलं आहे आणि याच्यावरती एक राजा एक सुप्रीम कोर्टाचे जज त्यांचं अनेक ठिकाणी त्यांनी एक बोललेलं आहे. तसंच एक अशोक वानखेडेंचं एक भविष्य आहे की अनेक लोक बीजेपीच्या पैशाखाली काही लोक सीट वाटतात. त्याच्यामध्ये काँग्रेसही मागे हटलेला नाही. अशा ठिकाणी त्याच्यामुळं पण तरी त्यांनी सांगितलं किती जरी झालं तरी यावेळेस मात्र इंडिया आघाडीचाच त्याच्यात विजय होईल अशा पद्धतीची तर त्यांची मांडणी आहे. अशा रीतीने आम्ही पूर्ण देश विदेशातील एक माहित्या तुम्हाला दिलेल्या आहेत. रोजप्रमाणे आम्ही एक छोटीशी क्लिप तुम्हाला बुद्धकालीनच दाखवणार आहोत आणि ती क्लिप म्हणजे त्याच्यावरती एक लेणी लोणावळ्याची एक भाज्या लेणी आहे त्याच्याबद्दल छोटस एक क्लिप आहे की त्या सर्वच्या सर्व बौद्धकालीन लेणी कशा होत्या आणि आमचा विचारच आहे की बौद्धकालीन काही असलं तरी तुम्हाला छोट्या मोठ्या रूपात ते दाखवता आलं पाहिजे. त्याच्यावरती एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवू. तसंच आहे एक संपूर्ण पेपरमध्ये आज युट्यूबमध्ये दीनदयाल उपाध्यायच्या मर्डरच्या याच्यात मर्डरमध्ये अटल बिहारी वाजपेयींचंही नाव आल्याचं एका जणांनी आणि नानाजी देशमुख यांचं नाव असल्याची ती सुद्धा एक मोठी बातमी होती. अशा रीतीने आम्ही आता बघूया पुढे. हैं कार्ले लेनी में सुंदरता की प्रकाष्ठा की बात करें तो लोनावला सबसे पहले आता है। तो चलिए आपको अंदर लेके चलते हैं और दिखाते हैं कि इस लेनी में क्या अलग है। तो शुरुआत हम कर रहे हैं चैत्य से। आपने देखा है कि जितनी भी लेनियां हैं उसमें एक एक चैत्य हर जगह है और यहाँ पे मुख्य चैत्य बना हुआ है और सबसे पहली गुफा में हम आ चुके हैं। दोनों तरफ जो है स्तंभ हैं। कह सकते हैं कि बौद्ध भिक्षु जो हैं यहाँ पर कह सकते हैं ऐसा ही था। बौद्ध भिक्षु यहाँ पर बैठकर जो है सभा लगाते थे, बातचीत करते थे और ध्यान मुग्ध होते थे। मेरे ठीक पीछे एक चैत्य है, भगवान बुद्ध का चैत्य। यहाँ पे कहा सकता है कि जो मेन बौद्ध भिक्षु होते थे उनका चैत्य। सबसे पहले मैं आपको बता दूं कि चैत्य या स्तूप क्या होता है। ऐसी जगह जहाँ किसी भी व्यक्ति की अस्थियाँ या उसके अस्तित्व रखे गए उसे चैत्य कहते हैं। तो ये बौद्ध भिक्षु का चैत्य था। इस गुफा के बारे में, इस लेनी के बारे में अगर कुछ खास कहा जाए तो सबसे खास बात यह है कि हमने आपको पांडव लेनी घुमाई, हमने आपको मुंबई शहर की लेनियाँ घुमाई, लेकिन यहाँ कुछ खास जो है वो ये है कि आप देख सकते हैं उन गुफाओं में, उन लेनियों में ऊपर जो था कुछ भी नहीं था, मगर यहाँ ऊपर जो है ये लकड़ी की घोड़े की नाल जैसी आकार में लकड़ी के बॉर्डर्स बनाए हुए हैं। इन बॉर्डर्स को बनाने का महत्व और रीज़न ये है कि आवाज़ जो है जब बातचीत की जाए, जब सभा लगाई जाए तो आवाज़ जो है वो एको ना करे। इस तरीके की प्रकाष्ठा उन लोगों ने तब सोच ली। 2500 वर्ष पहले इन गुफाओं का निर्माण हुआ। उस समय भी इस तरीके की वैज्ञानिक सोच को रख कर बनाना, गुफाओं का निर्माण करना बेहद अद्भुत है। पत्थरों को काट कर इस तरीके से जो है एक एक स्तंभ जो है एक ही बॉर्डर, एक ही साइज़ और एक ही डिज़ाइन के बनाए गए हैं। और अगर बात करें इन बॉर्डर्स की तो आप देख सकते हैं कि इन लकड़ी के बॉर्डर्स में कहीं भी कोई जोड़ नहीं है, मतलब कहीं से भी कोई भाग अलग नहीं है। बिना किसी मशीन के, बिना किसी औजार के उस वक्त इन गुफाओं का निर्माण किया जाता था। आता आज दैनिक बौद्धन सौरभचा सुद्धा आज आम्ही आढावा घेऊया. प्रियांका गांधीचे मोदी शहांना प्रति आवाहन. त्यांनी धुळे इथले शिर्डी इथे बोलत असताना अत्यंत भावुक पद्धतीने प्रियांका गांधी बोलत होत्या. आज त्यांची नागपूर इथे मोठी रॅली आहे आणि त्यांच्या बोलण्यामुळे अनेक लोक प्रभावित झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथे पूर्ण वातावरण निर्मितीचं काम मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. आज रुग्णालयातील आगीत 10 नवजात अब्रकांचा होरपळून मृत्यू. झाशीची बातमी आहे, एमपीची. आज श्रीलंकेत संसदेत NPP ला बहुमत मिळाल्याची कोलंबोची ती बातमी आहे.
आज प्रसार माध्यमे शेतकरी व गरिबांचा मुद्दा उचलून धरत नाही. राहुल गांधी यांनी यांचं प्रतिपादन. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये तिसरा स्तंभ म्हणजे हा पत्रकारितेचा आहे, मीडिया आहे, परंतु तोच जर आपलं काम करत नसेल तर कसं होईल. पॉलिसीला बॅरिकेडसह 20 फुटापर्यंत फरकडत नेले. पोलिसाला बॅरिकेड पर्यंत. एक पिंपरी चिंचवडची बातमी आहे, निवडणुकीच्या याच्यातली ही घटना झालेली आहे. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या सर्व उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली असून खऱ्या अर्थानं त्यांचे कोणते कोणते उमेदवार राहतील अशा रीतीने सर्व लोकांना समजून घेण्याची गरज आहे. आज अमरावतीच्या सभेतून राहुल गांधीचा हल्लाबोल प्रधानमंत्री मोदींना स्मृतिभ्रंश झालेला आहे. ते काय काय बोलत असतात त्यांना स्वतःच कळत नाही. एक वेळेस हे बोलतात, एक वेळेस ते बोलतात, त्यामुळे स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्याच्यामुळे अशा माणसाच्या मागे आपण लोकांनी राहणं हे किती घातक आहे हे आम्हाला पण समजू शकेल. आजचा 5वा स्मृती दिवस. स्मृतिशेष श्रीमती कमल नामदेव रासुटे, माझी चुलत बहीण, आणि ती आंबेडकरी चळवळीमध्ये फार सक्रिय होती आणि तिचंही फार मोठं योगदान आहे. तिचा 5वा स्मृती दिन त्यांच्या घरी केलेला आहे. त्याच्यामुळे निमित्त आम्ही सर्व लोकांना श्रद्धांजली आम्ही त्यांना देतो, त्यांना आदरांजली देतो. आज वंचित बहुजन आघाडीची सुद्धा एक छोटीशी जाहिरात आहे. आज 5-4 वरती बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन युरोपच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन सोत्साह मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे तिकडे सुरू होते आहे. ही बातमी अत्यंत वाचनीय आहे. तुम्हाला सर्व लोकांना वाचा की आज जगामध्ये चारीकडनं बुद्धिझमचा हमला जो होतोय, वैचारिक हमला, हा निश्चितच हा आम्हा सर्व लोकांना महत्वाचा आहे. आमचे पोरं जर त्याच्यासोबत जर त्यांच्याशी संबंधित राहिले तर निश्चितच युरोपमध्ये जाण्यासाठी ते लोक आम्हाला मार्गदर्शन करू शकतील. म्हणूनच आपल्या लोकांना आता फक्त भारतापुरतच न राहता युरोप, एशिया, सर्व देशातल्या सर्व लोकांशी आम्हाला दैनिक बहुजन सरोवरला जोडायचं आहे. आणि तुम्हा लोकांना जर काही गरज पडली तर निश्चितच तुम्हाला मदतकारक ठरू शकतील. आसान्या फाउंडेशन अभ्यासिकेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे. नागपूरची बातमी आहे. BBMA समूहातर्फे समता मैदान देसाई येथे धम्मवेसना, नागपूर इथली बातमी आहे. आज निर्धार क्रांती लघु नाटकाचा जागतिक आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन दुबई इथे 17वा प्रयोग. दैनिक बहुजन सौरभची पूर्ण टीम तिथे दुबईला होती आणि तिथे त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काल इंदिरा गांधीची एक नाटक केले आणि तिथे मोठ्या प्रमाणात त्यांनी आपलं प्रदर्शन केलेलं आहे. ग्रामीण भागातील युवा पिढीने नाट्य लेखनासाठी पुढे यावे. वीरेंद्र गणवीर मोठे नाटककार आहेत आणि दिग्दर्शक आहेत, त्यांचं आव्हान आहे. श्रीलंकेतील डॉक्टर आंबेडकर धम्म स्कूलला विकासासाठी दान अशा ही बातमी आहे. बहुजन समाज पार्टीतर्फे बिर्ला मुंडा जयंती साजरी. राष्ट्रीय बौद्ध महासभा नागपूर द्वारा धम्म प्रबोधन झालेले आहे. मेडिकल रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात बालदिन साजरा करण्यात आलेला आहे. नागपूरची बातमी आहे. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये. बबन मोडगरे. खऱ्या अर्थानं त्यालाच दान म्हणतात की जे तुम्ही देता विसरून जाता. नाहीतर तीच गोष्ट एका जणाने एक थोडीशी दान द्यायचं आणि त्याचं मोठमोठ्या बातम्या छापायच्या आणि फार मिरवून घ्यायचं की बाबा मी त्यांना हे केलेले. अशा रीतीने होऊ नये. आज रविवार असल्यामुळे आता अग्रलेख नाही, 2 वरचं टायटल आहे. पुन्हा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. हे खरं आहे. आज अशोक भाऊ सरस्वती यांचा लेख आहे. विघ्न संतोषी भाजप विभाजनवादी पक्षांकडून सावध राहा. अनेक लोक आपसातच डिव्हिजन करण्यामध्ये सक्षम राहिलेले आहेत. परंतु यावर्षीच्या इलेक्शन मध्ये अनेक लोक मी पाहतोय, इव्हन जिथे BSPचे लोक, वंचितचे लोक, त्यांच्याजवळ लोक राहिलेले नाही, कारण संघटनच नाही. हे 2-4 चुटपुटू नेते, जे काही लोक बीजेपी सोबत नेहमी त्यांच्याशी संबंध असणारे, हे लोक चटपुट तुम्हाला 10-50 वोट खाऊन आणि बीजेपीला निवडून देण्याच्या प्रयत्नात असतात. त्याच्यापासून तुम्ही लोकांनी सावध राहिलं पाहिजे. मग्न हे दुधारी तलवार आहे. एक सुंदरसा लेख आमचे सुरेंद्र बुजाळे यांचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील विधानसभेसाठी जे कोणी आता हे करतायत, पण जे लोक मग्न आहेत, एकदम स्तुप्त आहेत आणि ते खऱ्या अर्थानं विचार करत आहेत आणि ते निश्चितच आपला विचार मतपेटीमध्ये मांडतील.
वंचित जनतेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला बळ देणे, राजकीय शहाणपणाचे नाही. भाग 3. आज आमचे एक मोठे बंधू सुनील खोब्रागडे महानायकचे संपादक होते, मुख्य संपादक होते आणि महानायक बंद पडल्यामुळे आता दैनिक बहुजन स्वरूप सुरू झाला. ते सातत्यानं दैनिक बहुजन स्वरूपच्या पाठीशी असतात. ते सातत्यानं लिखाण करत असतात आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव आम्हाला सांगतो की यावेळेस अनेक लोकांनी वंचित जनतेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला बळ देणे, राजकीय शहाणपणाचे नाही. भाग 3. तुम्हा लोकांना हे निश्चितच सर्व लोकांना क्रॉप करून पाठवा. त्याच्यामुळे आपल्या बहुजन समाजातील अनेक लोकांना त्याचा फायदा होईल. वर्तमानपत्रासोबत भविष्याचा वेग घेणारी कविता संग्रह आम्ही युद्धखोर आहोत याच्यावरती माया वासने गेडाम तिचं हिने लिहिलेली ती कविता अत्यंत वाचक आणि महत्वाची आहे आणि अर्थबोध आहे. त्याच्यामुळे निश्चितच कवी आहे प्रशांत वंजारे यांनी लेखन केलेलं समीक्षा लिहिलेली आहे आणि कवी प्रशांत वंजारे म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. बोधीवर्ण प्रकाशन, करुणा पवार यांच्या माध्यमातून ती कविता आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रोज प्रमाणे विनंती करेल की तुम्ही ज्या ज्या कविता, कथा, गोष्टी आवडल्या असतील त्यांना निश्चितच तुम्ही क्रॉप करा, लोकांना पाठवा, वेगवेगळ्या युट्यूब मध्ये द्या, जेणेकरून सर्व लोक त्याचा लाभ घेतील, प्रोत्साहित होतील. आणि ज्या कोणाकडे नवीन लेख असतील, ज्या लोकांना लिहिताही येत नसेल परंतु विचार जर चांगले असतील तर ते आमच्याकडे पाठवा. इथे संध्या राजूरकरच्या व्हॉट्सअपमध्ये पाठवा. ती त्याच्यात व्यवस्थित करेल, करेक्ट करेल. आमच्याकडे अनेक कवी आहेत, ते सुधार करतील आणि तुमच्या कविता, छोट्या छोट्या कथा अशा आम्ही छापण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या लोकांना लिहिण्याची सवय झाली पाहिजे. छोट्या मोठ्या कविता, लेख लिहिता आले पाहिजे. ती आमची कल्पना आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय हिंद.